इतक्या रामनवमी झाल्या, पण मी त्या रामायणाकडून वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या मनस्थितीचा कधी अभ्यास केला का, विचारात घेतलं का? की रामायणामध्ये असं स्वच्छ वर्णन आहे की वसिष्ठ विश्वामित्रामध्ये प्रचंड मोठा मतभेद आहे. आपण भांडण म्हणण्यापेक्षा असा शब्द वापरतो. भांडण हा वेगळ्या स्तरावरचा विषय आहे. मतभेद आहेत आणि असे अनेक पॅथीमध्ये असू शकतात, अनेक साधनांमध्ये असू शकतात. पण तसा वसिष्ठ विश्वामित्रांचा मतभेद थोडा विकोपाला गेला होता. पण जेव्हा रामकार्य समोर आलं, म्हणजे वयवर्ष 5 ते वयवर्ष 15 रामचंद्र वसिष्ठांच्या आश्रमात शिकले. ते त्यांचे कुलगुरू आहेत. आणि रामचंद्रांच्या वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा विश्वामित्र येतात, ते म्हणतात माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी मी याला घेऊन जातो आणि मग रक्षणासाठी आवश्यक ते सगळं मी त्याला शिकवतो. अशा वेळेला माझं शिक्षण काय कमी पडलं का? दुसरा मास्टर कशाला पाहिजे? माझा विद्यार्थी दुसऱ्याकडे पाठवावा का? तर तिकडे गेलास तर माझ्याकडे परत येऊ नकोस. असल्या ज्याने आपल्या आधुनिक सुधारणा आहेत, त्या कोणत्याही सुधारणेला हात न घालता वसिष्ठ दंपती करतात. येण्यास का दशरथा? अरे रामचंद्रांच्याकडून जे लोकोत्तर कार्य रावण वधाचं आपल्याला करायचंय, त्याच्यासाठी विश्वामित्रासारखा मार्गदर्शक शोधून सापडणार नाही. भांडण असून सुद्धा दुसऱ्याचे गुण बघण्याची मानसिकता, आणि जर ती राष्ट्रकार्यासाठी वापरली जात असेल तर तुझं माझं भांडण किती क्षुद्र आहे, सोडून दे ना. हे मानसिक आरोग्य कुठे आहे? आज माझ्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलो तर प्रत्येक राजकीय मनुष्य हा एकमेकाच्या आणि देशाच्या फायद्याचाच आहे, पण दुर्दैवाने एकमेकांच्याशी भांडणात तो जास्त वेळ घालवतो. ह्याला काय कळते, ह्याच्याकडनं काय होणार आहे, हा काय करतो, कशासाठी? पाण्याचे गुण मातीत नाहीत, मातीचे गुण आकाशात नाहीत, आकाशाचे गुण वाऱ्यात नाहीत, पण सगळ्यांनी एकत्र गुण घेऊन झाडं वाढवली ना. पाण्यासारखा आकाश नाही, ह्याच्यावर भांडण का? आकाशासारखे निळे सूर्यप्रकाश नाही, ह्याच्यावर भांडण कशासाठी? दुर्दैव असं आहे की समाजातला एक मोठा उच्च शिक्षित प्रभाव टाकणारा वर्गच एकमेकाशी भांडण करण्यामध्ये मोठेपणा मानतो. अगदी दुर्दैवाने थोडस वाईटपणा घेऊन सांगावं असं वाटतं की कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा याच्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या बद्दल मत्सर असणं, असूया असणं, दुसऱ्याचा मोठेपणा सहन न होणं, तर यासाठी अनावश्यक ती निंदा करणं, आणि साधारणतः आपलं सांस्कृतिक वाक्य यांचं कीर्तन काय छान आहे ना, त्याला काय कळतं, इथं सुरू जगाच्या पाठीवर सगळं काही आपल्यालाच कळतं, दुसरीकडे वी अँड अदर्स. आता मला डॉक्टरांशी बोलताना खूप त्याचा आनंद झाला की आज गेली 40-50 वर्ष या कीर्तनाच्या निमित्तानं सगळं बाहेर फिरत आहे, तर प्रत्येक जण त्याच्या पॅथीचं कौतुक करतो आणि दुसऱ्याची निंदा करतो. ही पॅथी म्हणजे काय कन्फ्युज पॅथी, काय असेल ते. त्यामुळे डॉक्टरांचं मोठे पण आपण कोणतीच पॅथी तरी तेव्हा त्या आरोग्याची आवश्यकता लक्षात घेऊन जी जी आवश्यक पॅथी आहे त्याचा वापर आपल्याला शेवटी रोग्याला निरोगी करायचा. पॅथीचा अहंकार महत्वाचा आहे का? हे ॲलोपॅथीने बरा केला का आयुर्वेदाने आत्ता कुठली आवश्यक होती? पण हा विचार कुठेतरी मला वसिष्ठ विश्वामित्रांचा परत या ठिकाणी आल्यासारखा वाटला, म्हणून